अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते. मंडळी, येत्या 10 जूनला मंगळवारी वटपौर्णिमा साजरी होणार आहे. पण वटपौर्णिमा ही पूजा करत असताना किंवा वटपौर्णिमेचा सण साजरा करत असताना काही घरांमध्ये हा प्रश्न येतो, तो म्हणजेच काय, किंवा गर्भवती स्त्रियांनी पूजा करावी का? आणि जर आपल्याला कारण की प्रत्येक महिलेच्या म्हणजे घरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा शेजारी कोणतरी गरोदर महिला असेलच, तर तिने ती पूजा करावी की नाही वटवृक्षाची. तर हा पण याबद्दल पण संभ्रम असतो. त्याबरोबर दुसरा प्रश्न म्हणजे काय, की बा जर समजायला मासिक धर्म, मासिक पाळी जर त्यावेळेस असणार असेल, तर आपण पूजा कशी करावी वटवृक्षाची किंवा वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, उपवास कसा करू शकतो, याबद्दल पण प्रत्येक महिलेच्या मनामध्ये प्रश्न असेलच. कारण की मासिक धर्माची प्रत्येकाची जी वेळ आहे ती मागे पुढे होत असते. तर त्याचबरोबर तिसरा प्रश्न जो अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजेच काय, की आपल्याला जर सुतक विटाळ जर असेल या काळामध्ये वटपौर्णिमेची पूजेच्या दरम्यान, तर नक्कीच त्यावेळेस सुद्धा आपल्याला पूजा कशा प्रकारे करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्रीय दृष्ट्या मी तुम्हाला आजची उत्तरं देणार आहे प्रश्नांची. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. कारण की कसं आहे, आपल्याला मनामध्ये तर श्रद्धा आहे, भरपूर श्रद्धा आहे वटपौर्णिमेची पूजा करण्याची. पण कसं आहे, काही नियमांचं पालन करून नियमावलीमध्ये राहून जर आपण ती पूजा अर्चा जर केली, नियमांचं पालन केलं, तर नक्कीच त्याचं फळप्राप्ती सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने मिळत असते. तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आपणास माहिती असेल की आता 10 जूनला आपल्याला वटपौर्णिमा साजरी करायची आहे. तसं पाहायला गेलं तर पौर्णिमा तिथी 2 तारखेला दाखवत आहे, 10 जून आणि 11 जून. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या कॅलेंडरमध्ये आपल्या दिलेलं आहे की आपल्याला 10 जूनला मंगळवारीच वटपौर्णिमा ही साजरी करायची आहे. मला वाटते 11:15 11:36 नंतर पौर्णिमा तिथी सुरू होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही वटपौर्णिमा ही साजरी करू शकता, पूजा अर्चा करून जाऊन तुम्ही करू शकता. तर आता मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिला प्रश्न जो आहे सर्व महिलांना पडणारा, तो म्हणजेच काय, की आपल्याला जर आपल्या घरामध्ये आपली सून, आपली मुलगी, आपली नातेवाईकांमध्ये कोणी किंवा शेजारी कोणी जर गर्भवती महिला असेल, तर तिने वटवृक्षाची वटपौर्णिमेला पूजा करावी की नाही? तर हो, तुम्ही करू शकता. वटवृक्षाची पूजा करू शकता. पण केव्हा? तर तुम्ही कसं आहे, वटवृक्षाची पूजा करत असताना आपण वटवृक्षाची पूजा करावी, त्या सगळ्या गोष्टी कराव्या. पण आपल्याला जर तुम्हाला जर 7वा महिना किंवा त्याच्यानंतरचे महिने चालू असेल, 7वा, 8वा, 9वा महिना चालू असेल, तर प्रदक्षिणात चुकूनही वटवृक्षाला घालू नका. फक्त वटवृक्षाची पूजा करा आणि तिथेच मनापासून श्रद्धेने तुम्ही तिथे हात जोडून यमदेवतेला किंवा वटवृक्षाला तुम्ही पूजा अर्चा आणि प्रार्थना करू शकता. फक्त 7वा, 8वा, 9वा जर महिना असेल, तर वटवृक्षाला धागा गुंडाळू नका. फक्त मनोभावे श्रद्धेने उपवास करा आणि तिथे प्रार्थना तुम्ही करू शकता. आता जर तुम्हाला डॉक्टरनी सांगितलं असेल की तुम्हाला उपवास करायचा नाही आहे, कारण की प्रत्येकाची आजकाल पाहायला गेलं तर एकतर प्रेग्नन्सी राहत नाही, राहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम्स येतात, क्रिटिकल प्रॉब्लेम्स असतात. कोणाकोणाला बेड रेस्ट सांगितलं जातं, कोणाकोणाला पथ्य पाणी किंवा कोणाकोणाला काही नियमांचं म्हणजे नियमांची हे असते. तर त्याच्यामुळे त्यांना ते फॉलो करावेच लागतात गर्भवती स्त्रियांना. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते आहे की जर भलेही तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा महिना, 5वा, 6वा महिना जरी असला, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जर डॉक्टरांनी सांगितलं की बेड रेस्ट करायची आहे, कुठे लांब जायचं नाही आहे, हालचाल जास्त करायची नाही आहे, उपवास करायचा नाही आहे, तर घाबरायचं कारण नाही आहे. आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं आहे, कारण की कसं आहे, आपल्या पोटात एक जीव वाढतो आहे आणि आपल्याला देवाच्या कृपेने तर राहिलं आहे, तर राहत नसेल तुम्हाला पण राहिलं आहे, तर ते एक आपल्याला देवाच्या कृपेने राहिलं आहे, तर ते आधी सांभाळा तुम्ही. आणि आपल्याला याच्यामध्ये सुद्धा ह्या नियमांचं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमांचं पालन करून सुद्धा तुम्हाला वटपौर्णिमेची पूजा सुद्धा करता येणार. ती कशा प्रकारे ते तुम्हाला सांगते. आता नियम दिलेले आहेत डॉक्टरांनी, तर ते सुद्धा फॉलो करा, काही हरकत नाही. तर तुम्हाला जमत असेल, डॉक्टर सांगितले उपवास करायचा नाहीये, तर उपवास तुम्ही नाही धरला तरी सुद्धा चालेल. फक्त काय करायचं, तुमच्या घरातल्या महिला ज्या आहेत, तुम्हाला वटवृक्षाला सुद्धा जायचं शक्य होत नसेल, तर काय करायचं, तुम्ही घरच्या घरी छान तयार व्हा, थोडंसं तयार व्हायचं आहे. आपल्या घरातल्या महिला, जी आपली आई असेल, बहीण असेल किंवा घरातल्या ज्या महिला आहेत, ज्या वटवृक्षाची पूजा करून येईपर्यंत तुम्ही काही खाऊ नका, तेवढ्या वेळपर्यंत काही खाऊ नका. आणि त्या आल्यानंतर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये बघा, आपण त्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी एक प्रथा आहे, ती म्हणजेच की आपल्याला त्या दिवशी वटसावित्रीची व्रतकथा ही वाचायलाच पाहिजे, ऐकायलाच पाहिजे. तर ते वटवृक्षाची पूजा करून आल्यानंतर आपल्या घरातल्या महिला ज्यावेळेस घरी येतील आणि ज्यावेळेस ती कथा ऐकते, त्यावेळेस तुम्ही तिथे सुद्धा बसा, ती कथा ऐका. आणि त्यानंतर ज्यावेळेस घरातल्या महिला ज्या आहेत त्या जेवण करते, त्यावेळेस तुम्ही तो उपवास सोडायचा आहे थोड्या वेळेसाठी. आणि तुम्ही त्यानंतर त्यांच्यासोबत तुम्ही ते जेवण करू शकता, उपवास सोडू शकता. थोड्या वेळेसाठी, दिवसभर म्हणत नाहीये, फक्त थोड्या काळासाठी तुम्ही तो उपवास म्हणजे
जेवण काही खाऊ नका. महिला आपल्या पूजा वगैरे करून आल्या की त्यासोबत ती व्रतकथा ऐका आणि मग नंतर तुम्ही ते आपण भोजन ग्रहण करू शकता. आता जर गर्भवती स्त्रियांनी जर समजा तुम्हाला वटवृक्षावर जाणं शक्य नाही तर तुम्ही घरच्या घरीच आपल्या मनोभावे श्रद्धेने मनापासून तुम्ही प्रार्थना करा यमदेवतेला की माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू द्या, माझ्या पतीला उदंड आयुष्य लाभू द्या, उत्तम आरोग्य लाभू द्या, त्यांना भरभरून यश मिळू द्या आणि हाच पती मला 7 जन्म मिळावा. यासाठी तुम्ही मनातल्या मनात घरी बसून सुद्धा हात जोडून तुम्ही प्रार्थना करू शकता. कारण की कसं आहे, मी तुम्हाला एकच सांगते, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगते आहे, जरी तुम्हाला पूजा करायला जाणं शक्य झालं नाही तरी सुद्धा सांगते की शरीरापेक्षा आपलं मन शुद्ध असणं खूप जास्त महत्वाचं आहे. मनामध्ये श्रद्धा जर असेल आणि जर तुमचं भले तुम्ही तिथे जाऊ शकत नाही आहात पण तुमच्या मनात श्रद्धा असेल तर नक्कीच सांगते देव तुम्हाला तिथे सुद्धा भेटायला येऊ शकतो जिथे तुम्ही आहात. तुम्हाला मंदिरात सुद्धा जायची गरज नाही. फक्त मन पवित्र पाहिजे, कर्म चांगले पाहिजेत, सगळं काही आपोआप चांगलं होतं आणि आपली प्रार्थना सुद्धा आपल्या देवापर्यंत पोहोचत असते. म्हणून सांगते की घरी बसल्या बसल्या तुम्ही जर बेड रेस्ट असेल तुमची चालू, गर्भवती स्त्रियांना सांगते आहे, तर नक्कीच आजारी असाल, समजा तुम्ही आजारी आहात, त्या सुद्धा महिला सांगते की तुम्ही आजारी आहात, तुम्हाला हालचाल करता येत नाही, काही तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला, तर नक्कीच सांगेल की तुम्ही फक्त आणि फक्त घरामध्ये शुचिर्भूत व्हा, छान असे कपडे घाला, फ्रेश व्हा आणि त्यानंतर एक थोडासा म्हणतात की एक साज शृंगार जो असतो महिलांना त्या दिवशी तो करा तुम्ही थोडाफार. ते करून तुम्ही जर मनोभावे श्रद्धेने ती कथा ऐकताना जर मनोभावे श्रद्धेने यमदेवतेला प्रार्थना जरी केली तरी सुद्धा ती चालणार आहे. आणि बाकीच्या महिलांसोबत मी नंतर उपवास सोडला, खाल्लं थोडंफार, नंतर जेवण केलं तरी सुद्धा चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ती पूजा गर्भवती स्त्रियांना करायची आहे. आणि ज्यांना थोडंफार जाणं शक्य आहे वटवृक्षापर्यंत तुम्ही जाऊ शकता, पण फक्त 6व्या महिन्यापर्यंत 6वा 7वा 8वा जाऊ शकता तुम्ही. पण मी एक सांगते आहे तुम्हाला, पावसाळा दिवस आहे, आता पाऊस सगळीकडे पडलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊनच तुम्ही जा. कुठलीही घाई गडबड करू नका. नसेल शक्य तर घरी बसून जरी प्रार्थना केली, उपवास केला तरी सुद्धा चालणार आहे. कारण की आपल्या पोटातला जो जीव वाढतोय तो जास्त महत्त्वाचा आहे, मला तरी वाटतं. आम्ही घरात बसून सुद्धा तुम्ही प्रार्थना केली तरी चालणार आहे. आणि अजून एक गोष्ट, गर्भवती स्त्रियांनी या दिवशी कोणाचीही ओटी भरू नये. कारण की आधी ऑलरेडीच तुमच्या ओटीमध्ये म्हणजे तुमची गर्भामध्ये बाळ आहे, तुमची ओटी आधीच भरलेली आहे, तर तुम्ही दुसऱ्या कोणाची ओटी भरू नका. कारण की या दिवशी प्रथा असते की आपल्याला एकमेकांच्या स्त्रियांची ओटी भरायची असते, महिलांची गहू, तांदूळ किंवा आंबे आणि फळांनी आपल्याला ओटी भरायची असते. तर गर्भवती स्त्रियांनी एकमेकांची ओटी भरू नका, कोणाचीही. तुमची कोणी भरली तरी चालेल, पण तुम्ही कोणाची ओटी भरायची नाही आहे. या दिवशी काळजी घ्यायची आहे या गोष्टीची. आणि 7वा 8वा 9वा महिना जर असेल तर नक्कीच पूजा करा, तुम्ही वटवृक्षाची उपवास करा झेपत असेल तर, पण धागा गुंडाळू नका वटवृक्षाला. तुम्ही तेवढं तुम्हाला फक्त फॉलो करायचं. हे झालं गर्भवती स्त्रियांचं. आता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजेच काय, जर वटपौर्णिमेच्या वेळेसच तुम्हाला मासिक पाळी जर आली असेल किंवा येणार असेल तर काय करायचं आहे, तर त्या महिलांनी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपणास तर माहिती आहे शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला मासिक धर्मामध्ये कुठलाही देवधर्म करता येत नाही. ते आपल्याला नियमच बांधून दिलेले आहेत. तर जे कोणी फॉलो करतं, कोणी नाही करत. आता मी अजून एक सांगते तुम्हाला, जर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की चौथा जर तुमचा दिवस असेल तर तुम्ही 11 तारखेला तुम्ही जर 11 जूनला तुम्ही पौर्णिमा तिथी चालू असेपर्यंत पूजा करू शकता. जर तुम्हाला 10 जूनला जर 5वा दिवस असेल तर 6वा दिवस 11 जूनला येतो. त्या दिवशी तुम्ही शुचिर्भूत होऊन डोक्यावरून आंघोळ करून तुम्ही पूजेला जाऊ शकता. चालेल, तसं सुद्धा चालेल तुम्हाला. पौर्णिमा तिथी सुरू आहे तोपर्यंत. पण मी त्यांना सांगते आहे ज्यांना कुठलाही चौथा आणि 5व्या दिवशी कुठलाही अंगावरून म्हणतात ना किंवा म्हणजे जो आहे फ्लो जो आहे तो होत नसेल, त्या महिलांनी जाऊनच पूजा अर्चा करावी. पण जर तुम्हाला चौथ्या दिवशीही तुम्हाला त्रास होतोय, अंगावरून तुमच्या जात आहे, 5व्या दिवशी पण जात आहे, तर तुम्हाला पूजा करता येणार नाही. इथेच मी तुम्हाला सांगते. असं काही घरामध्ये आहे किंवा चौथा दिवस आहे, काही नाही होत, अंगावरून जरी जात असेल तरी पण देवपूजा करू शकतो, इकडे जाऊ शकतो, हळदी कुंकू करू शकतो, नाही, तसं काही नाही आहे. दिवसावर जाऊ नका. तुमच्या अंगावरून जर फ्लो होत नसेल, जर काहीच त्रास होत नसेल तरच तुम्ही शुचिर्भूत होऊन 4थ्या किंवा 5व्या दिवशी तुम्ही देवपूजा असेल, वटवृक्षाची किंवा सणवार साजरे करू शकता. पण 4थ्या आणि 5व्या दिवशी पण तुम्हाला अंगावरून फ्लो होत असेल पण आणि तुम्ही कितीही डोक्यावरून 4-5 वेळेस जरी आंघोळ केली तरी सुद्धा त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ते क्लिअर करते आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला सविस्तर सांगू शकले नाही, पण या व्हिडिओत क्लिअर करते आहे. जर अंगावरून फ्लो होत असेल तर नक्कीच 4थ्या 5व्या दिवशी सुद्धा तुम्ही पूजा करू शकत नाही. तर काहीच त्रास नसेल तर 4थ्या किंवा 5व्या दिवशी तुम्ही डोक्यावरून स्नान करून तुम्ही पूजा करू शकता. कसं असतं, वर्षभरामध्ये एकदाच हा सण येतो वटपौर्णिमेचा, त्यामुळे महिला मागे पुढे काही बघत नाही आणि डायरेक्ट त्या नियमांचं उल्लंघन करतात. त्याच्यामुळे तसं करू नका. उलट दोष ओढवून घेऊ नका. आपल्या शास्त्रामध्ये ते दिलेलंच आहे किंवा मासिक पाळीमध्ये कुठलाही आपला देवधर्म कुठेही हात लावी करता येत नाही देवाच्या कार्यामध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये. त्याच्यामुळे आपल्या मनाने कुठल्याही गोष्टी करण्यापेक्षा या नियमांचं पालन करा. नक्की होत नसेल तर राहू द्या, काही हरकत नाही. कोणी देव कुठलाही कोणाचं वाईट करत नाही. कुठलाही देव वाईट नाही, कुठलाही देव कोणाचं वाईट सुद्धा करत नाही.
तर आता मी एक सांगितलं तुम्हाला, इथे सुद्धा परत सांगते की तुम्हाला आता मासिक धर्मामध्ये पूजा कशी करायची. तर तुम्हाला घरी फक्त तुम्ही उपवास करा छान असा, बाजूला बसले असाल समजा, तर बाकीच्या ज्या काही महिला असेल, सासू असेल घरामध्ये, आई असेल, बहीण असेल, नणंद असेल, कोणीतरी असेल, त्या महिलांचा स्वयंपाक, त्यांची पूजा अर्चेची तयारी वगैरे सगळं त्या पूजा अर्चा करून येईपर्यंत तुम्ही उपवास धरून ठेवा. त्या घरी आल्यावरती तसंच सेम करायचं आहे. त्याच्यावेळी सत्यवाना जे वट सावित्रीची व्रतकथा ऐकतील किंवा त्या बोलतील ती कथा तुम्हाला मनोभावे श्रद्धेने ऐकायची आहे बाजूला बसून तिथेच तुम्हाला. आणि जर तसं केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं सुद्धा फळ मिळणार आहे. आणि तिथेच तुम्हाला हात जोडून यमदेवतेला प्रार्थना करायची आहे, वटवृक्षाला प्रार्थना करायची आहे, की ती सेमच प्रार्थना करायची की माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे, उदंड आयुष्य लाभू दे, उत्तम आरोग्य लाभू दे, भरभरून यश मिळू दे आणि हाच पती 7 जन्म मिळू दे. अशी तुम्ही तिथे ती माझं सौभाग्य जे आहे ते उदंड असं राहू दे, अखंड राहू दे, असं तुम्हाला प्रार्थना तिथे करू शकता तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. घरी बसता सुद्धा उपवास करा, मनामध्ये श्रद्धा ठेवा. इथं सुद्धा मी तुम्हाला तेच सांगेल की शरीरापेक्षा मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती जास्त महत्वाची आहे, तुम्ही कुठेही असा. तिसरी आहे जो प्रश्न तो म्हणजे काय, आता तुम्हाला त्या काळामध्ये सुतक विटाळ जर आला तर काय करायचं. त्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला सेमच फॉलो करायचं आहे. तुम्ही फक्त आता त्या काळामध्ये कसं असतं, घरामध्ये कुठलीही स्त्री देवाला जाऊ शकत नाही, वटवृक्षाच्या पूजेला जाऊ शकत नाही. मग काय करायचं, घरामध्ये सुतक आणि विटाळामध्ये कसं असतं, थोडं निगेटिव्ह वातावरण असतं, सकारात्मक ऊर्जा खूप कमी प्रमाणामध्ये असते त्या घरामध्ये, त्या वातावरणामध्ये. त्यावेळेस तुम्हाला पूजा अर्चा किंवा कुठलेही देवधर्म घरात करता येत नाही किंवा कुठल्याही व्यक्तीला जमत नाही. तर त्यावेळेस काय करायचं, फक्त दिवसभर उपवास करायचा. तुम्ही उपवास करा, मनोभावे श्रद्धेने उपवास करा. घरामध्ये गोडधोड पण त्या सुतक विटाळात करता येत नाही आपल्याला, त्याच्यामुळे आहे ते स्वयंपाक असेल तो करायचा आहे आपल्याला रोजचा. आणि तुम्हाला फक्त आणि फक्त त्या दिवशी दिवसभर उपवास करा. सत्यवानाची जी काही कथा आहे तुम्हाला ती फक्त तुम्ही मोबाईलवर ऐकायची आहे, फक्त ऐकून घ्या. आणि जिथे जिथे असाल तिथे घरामध्ये फक्त मनोभावे श्रद्धेने हात जोडून प्रार्थना तुम्हाला करायची आहे यमदेवतेला आणि वटवृक्षाला. तिथून तुमची प्रार्थना मनोभावे श्रद्धेने त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल, नशीच आशा करते. आणि अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने दुपारनंतर तुम्ही उपवास सोडू शकता. अशा प्रकारे जर तुम्ही सुतक विटाळात पूजा केली तरी सुद्धा चालणार आहे, काही सुद्धा हरकत नाही. अशा प्रकारे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन करायचं आहे. म्हणून तुम्हाला सविस्तर याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे. आणि गर्भवती स्त्रियांनी नक्की सांगते मी, काळजी स्वतःची आधी घ्या, पोटातल्या बाळाची आधी काळजी घ्या आणि त्यानंतरच सगळ्या गोष्टी करा. उपवास झेपत असेल तर उपवास करा, नसेल तर राहू द्या, काही हरकत नाही. मनामध्ये श्रद्धा महत्वाची. आणि जास्त वेळ उभं राहायचं सुद्धा टाळा, कारण की पावसाळा दिवस आहे, स्लिपरी सगळीकडे, स्लिपी आता म्हणतात ना, म्हणतात ना, स्लिपी म्हणजेच घसरण सगळीकडे आहे. आता ओलावा सगळीकडे आहे, चिखल माती आहे, त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या. व्यवस्थित आरामात वटवृक्षाची पूजा अर्चा करा, नाहीतर घरी सुद्धा करा, काही सुद्धा हरकत नाही. तर कारण की देव हे सगळीकडेच आहे, मनामध्ये श्रद्धा भक्ती महत्वाची फक्त. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल अशी आशा करते. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.